आहे पार्ट 2 ऑफ मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स. या व्हिडिओत आपण लीफ आणि इन्फ्लोरेसन्स याचे इम्पॉर्टंट पॉइंट्स आणि काही टिप्स आणि ट्रिक्स डिस्कस करणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी आपण मागच्या काही वर्षी आलेले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आणि त्याची आन्सर्स डिस्कस करणार आहोत. तर सुरुवात करूया लीफ पासून. लीफचे जे काही इम्पॉर्टंट मार्किंग्स आहेत एनसीईआरटी च्या पुस्तकातले ते तुम्ही इथे करून घेऊ शकता आणि आपण त्याचे डिटेल्स डिस्कस करूया. लीफ इज नथिंग बट द फोटोसिंथेटिक पार्ट ऑफ द प्लांट आणि या लीफचे 3 मेन पार्ट्स असतात. एक म्हणजे बेस ऑफ द लीफ, त्याच्यानंतर असतो पेटियोल ऑफ द लीफ आणि त्याच्यानंतर असतो हा लॅमिना. या तिघांची काय काय खास गोष्टी आहेत त्यात आपण बघूया. तो आपण बघूया पार्ट्स ऑफ लीफ. पहिला आहे तो म्हणजे लीफ बेस, ज्याला हायपोपोडियम असं म्हणतात. दुसरा पार्ट आहे तो म्हणजे स्टॉक किंवा पेटियोल आणि ज्याला मिझोपोडियम असं म्हणतात. आणि थर्ड पार्ट आहे जो लार्जेस्ट पार्ट आहे त्याला म्हणतात लॅमिना किंवा एपिपोडियम. सो आपण ही जर ब्रांच आहे एक, दिस इज नथिंग बट द ॲक्झिल, आणि इथे जर आपण हे लीफ ड्रॉ केलं तर या लीफ मध्ये दिस पर्टिक्युलर पार्ट इज कॉल्ड ॲज बेस, ह्या पार्टला म्हणतात पेटियोल आणि ह्या पार्टला म्हणतात लॅमिना. समजा ह्या लीफ बेस मध्ये काही ग्रीन कलरचे स्ट्रक्चर्स प्रेझेंट असतील लाईक दिस, तर या स्ट्रक्चर्सना म्हणतात स्टिप्यूल्स. सो इफ द स्टिप्यूल्स आर प्रेझेंट देन द लीफ इज कॉल्ड ॲज स्टिप्युलेट लीफ, आणि जर हे स्टिप्यूल्स ॲब्सेंट असतील तर म्हणतात एक्स स्टिप्युलेट लीफ. स्टॉक मध्ये सुद्धा जर हा स्टॉक प्रेझेंट असेल, okay, if the petiole is present then the leaf is called as petiolate leaf, petiole is present, आणि जर absent असेल तर it is called as sessile leaf, that is petiole is absent. ह्या लॅमिना किंवा त्याला कधी कधी आपण ब्लेड असं पण म्हणतो, इट्स अ स्ट्रक्चर काइंड ऑफ असं असतं बऱ्याचशा लीव्स मध्ये आपण बघतो. सो या लॅमिना मध्ये पण 3 कंडिशन्स असतात. पहिली कंडिशन आहे ती म्हणजे डॉर्सी व्हेंट्रल. सो दोघांचंही स्ट्रक्चर हे वेगवेगळं असतं, सो त्याला म्हणतात डॉर्सी व्हेंट्रल लॅमिना, आणि हे जनरली डायकॉट प्लांट्स मध्ये दिसून येतो. दुसरा आहे आयसो बायलॅटरल. याचा अर्थ आहे की दोन्ही बाजूंनी लीफ वरून पण आणि खालून पण सेम कलरचं असतं, सेम स्ट्रक्चर असतं, आणि हे जनरली मोनोकॉट प्लांट्स मध्ये दिसून येतं आपल्याला. आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे सेंट्रिक किंवा सिलेंड्रिकल. हे जनरली आपल्याला मॉडिफाईड लीव्स जसं की अनियन किंवा गार्लिक ह्याच्यामध्ये दिसून येतं. सो हे मेनली झाले पार्ट्स ऑफ लीफ. आता या लीफवर, या लीफच्या लॅमिनावर, ओके, लॅमिना किंवा ज्याला आपण एपिपोडियम असं म्हणतो, या एपिपोडियमवर जे वेन्स असतात, दीज वेन्स आर नथिंग बट मेड अप ऑफ झायलम आणि फ्लोएम, व्हॅस्क्युलर बंडल्स चे बनलेली असतात. सो अरेंजमेंट ऑफ दीज वेन्स आणि वेनलेट्सना वेनेशन असं म्हणतात, आणि वेगवेगळ्या प्रकारचे वेनेशन्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या प्लांट्स मध्ये दिसून येतात. डायकॉट मध्ये जनरली रेटिक्युलेट वेनेशन दिसून येतं. हे रेटिक्युलेट वेनेशन म्हणजे नक्की काय असतं, तर आपलं नॉर्मल जे लीफ असतं, ह्या नॉर्मल लीफ मध्ये एक सेंटरला जाड अशी वेन प्रेझेंट असते अँड दॅट इज कॉल्ड ॲज मिडरिब, आणि मग त्याच्या बाजूला ज्या काही वेन्स असतात किंवा त्याचे जे काही ब्रांचेस असतात त्या वेन्सच्या, दीज आर नथिंग बट कॉल्ड ॲज वेनलेट्स. पॅरलल वेनेशन मध्ये एक सेंट्रल मिडरिब प्रेझेंट असते आणि ऑल द वेन्स आर पॅरलल टू ईच अदर, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं ब्रांचिंग दिसून येत नाही. सो दिस काइंड ऑफ venation is called as reticulate आणि this kind of venation is called as parallel. Reticulate venation हे जनरली डायकॉट प्लांट्स मध्ये दिसून येतं आणि पॅरलल वेनेशन हे जनरली मोनोकॉट प्लांट्स मध्ये दिसून येतं. आता पुढचा पार्ट आहे तो म्हणजे टाइप्स ऑफ लीव्स. तुम्ही हे मार्किंग करून घेऊ शकता आणि मग आपण त्याचा एक चार्ट बघूया. सो आता आपण जाऊया टाइप्स ऑफ लीव्स कडे.
दोन मेन प्रकारचे लीफ प्रेझेंट असतात. एक असतं सिंपल आणि दुसरं असतं कंपाऊंड. सिंपल लीफ मध्ये काही सब प्रकार, पुढचे काही सब टाइप्स नाहीयेत. सिंपल लीफ मध्ये ज्याच्यामध्ये बेस आहे, पेटिओल आहे आणि लॅमिना आहे असं असलेलं लीफ म्हणजे सिंपल लीफ आहे. आणि कंपाऊंड लीफ मध्ये म्हणजे त्या लीफ मध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारे काहीतरी चेंजेस झालेले आहेत, काहीतरी ऍडिशन झालेले आहेत, सो त्याला म्हणतात, किंवा काहीतरी मॉडिफिकेशन बेसिकली झालेले आहेत, तर ते आहे कंपाऊंड. क्लासिफिकेशन आहे कंपाऊंड लीफचे, काय टाइप्स आहेत ते बघूया आपण. कंपाऊंड लीफचे पण दोन प्रकार आहेत, ते म्हणजे पिन्नेटली कंपाऊंड आणि दुसरं म्हणजे पाल्मेटली कंपाऊंड. पिन्नेटली कंपाऊंड याचा अर्थ असा आहे की एक सेंट्रल स्ट्रक्चर असतं ज्याला रॅचिस असं म्हणतात, आणि त्या स्ट्रक्चरला अटॅच्ड ही लीव्स तिथे ग्रो होतात. छोटी छोटी लिफलेट्स असतात, ही जी छोटी लीव्स असतात त्याला लिफलेट्स असं म्हणतात, सो ती ग्रो होतात इन पिन्नेटली कंपाऊंड लीफ. आणि पाल्मेटली कंपाऊंड म्हणजे एका सिंगल पॉइंट पासनं एकापेक्षा जास्त लीव्स ग्रो होतात. सो दिस इज नथिंग बट द पाल्मेटली कंपाऊंड लीव्स. पिन्नेटली कंपाऊंड मध्ये चार टाइप्स आहेत. युनिपिन्नेट, युनि म्हणजे सिंगल, एक सिंगल ब्रांच आहे आणि त्याच्यावर डायरेक्टली लीव्स प्रेझेंट आहेत. दुसरं आहे बायपिन्नेट, नंतर आहे ट्रायपिन्नेट आणि त्याच्या पुढे आहे डिकंपाऊंड. आणि पाल्मेटली कंपाऊंड मध्ये पण पुढे 5 प्रकार आहेत, ते म्हणजे युनिफोलिएट, दुसरा आहे बायफोलिएट, तिसरा आहे ट्रायफोलिएट, चौथा आहे क्वाड्राफोलिएट आणि पाचवा आहे मल्टीफोलिएट. सो हे जे टाइप्स आहेत ते काय काय हे आपण या डायग्राम मध्ये बघूया. ही झाली पहिल्या डायग्राम मध्ये आहेत पिन्नेटली कंपाऊंड लीव्स. दीज आर पिन्नेटली कंपाऊंड लीव्स आणि हे आहेत पाल्मेटली कंपाऊंड लीव्स. युनिपिन्नेट मध्ये पण दोन प्रकार आहेत, पेरिपिन्नेट आणि इम्पेरिपिन्नेट. पेरिपिन्नेट म्हणजे अपेक्सला दोन लीव्स प्रेझेंट आहेत आणि इम्पेरिपिन्नेट म्हणजे अपेक्सला एक सिंगल लीफ प्रेझेंट आहे. बाकी एका सिंगल रॅचिसवर अल्टरनेटली प्रत्येक पॉइंटवरनं लीव्स ग्रो होतात. नंतर आहे बायपिन्नेट. बायपिन्नेट मध्ये एक सेंट्रल रॅचिस आहे, त्या रॅचिसवर अजून वेगळे ब्रांचेस आहेत, म्हणजे सेकंडरी ब्रांचेस आहेत आणि त्याच्यावर लीफलेट्स प्रेझेंट आहेत. ट्रायपिन्नेट मध्ये एक सेंट्रल रॅचिस आहे, त्याच्यावर सेकंडरी ब्रांचेस आहेत, सेकंडरी ब्रांचेसवर टर्शरी ब्रांचेस आहेत आणि त्या टर्शरी ब्रांचेसवर लीफलेट्स प्रेझेंट आहेत. आणि डिकंपाऊंड मध्ये सेंट्रल रॅचिस आहे, त्याला फर्दर ब्रांचेस आहेत आणि फर्दर ब्रांचेस मध्ये जे लीव्स प्रेझेंट आहेत ते सुद्धा फ्युज्ड लीव्स प्रेझेंट आहेत, जसं की कोरिअँडर मध्ये असतं किंवा आपल्या कोथिंबिरीमध्ये जसं स्ट्रक्चर आपल्याला आहे डिकंपाऊंड पिन्नेटली कंपाऊंड लीफ. आणि पाल्मेटली मध्ये युनिफोलिएट जर आपण बघायला गेलो तर एका पॉइंटवरनं एक छोटं आणि मोठं असं एक सिंगल लीफ येतं. सो दिस स्ट्रक्चर इज नॉट द टिपिकल स्ट्रक्चर, सिंपल लीफचं स्ट्रक्चर नाहीये. सो दिस इज युनिफोलिएट पाल्मेटली कंपाऊंड लीफ. त्याच्यानंतर बायफोलिएट म्हणजे या पॉइंटवरनं दोन लीव्स बाहेर येतात. ट्रायफोलिएट म्हणजे एका पॉइंटवरनं 3 लीव्स ग्रो होतात. क्वाड्राफोलिएट म्हणजे एका पॉइंट मधून 4 लीव्स अटॅच्ड असतात. आणि मल्टीफोलिएट म्हणजे 4 पेक्षा जास्त, 5 असू शकतात, 6 असू शकतात, अँड लाईक दॅट. सो याची एक्झाम्पल्स पण इथे दिलेली आहेत. पेरिपिन्नेटचा आहे कॅसिया, इम्पेरिपिन्नेटचा आहे रोज, बायपिन्नेटचा आहे सिसाल्पिनिया, ट्रायपिन्नेटचा आहे मॉरिंगा, कंपाऊंडचा आहे कोरिअँड्रम, युनिफोलिएटचा आहे सिट्रस, बायफोलिएटचा आहे झोरिना, ट्रायफोलिएटचा आहे ओक्झॅलिस, क्वाड्राफोलिएटचा आहे मार्सिलिया आणि मल्टीफोलिएटचा आहे बॉम्बॅक्स. अरेंजमेंट ऑफ द लीव्स ऑन द स्टेम किंवा ब्रांच इज कॉल्ड एज बेसिकली फायलोटॅक्सी. सो या फायलोटॅक्सीचे काय प्रकार आहेत ते बघूया आपण. आपल्याकडे मेनली 4 प्रकारच्या फायलोटॅक्सीज आपल्याला दिसून येतात. पहिली आहे ती म्हणजे अल्टरनेट. या अल्टरनेट फायलोटॅक्सी मध्ये जर आपण पहिल्या 2 डायग्राम्स बघितल्या तर एका ब्रांचवर एका नोडवरनं जर लेफ्ट साइडला लीफ ग्रो झालेला असेल तर दुसऱ्या नोडवरनं राईट साइडला लीफ ग्रो होतं, तिसऱ्या नोडवरनं परत लेफ्ट साइडला, चौथ्या नोडवरनं परत राईट साइडला. सो अल्टरनेट डायरेक्शन मध्ये हे लीव्स ग्रो झालेले असतात. सो दिस इज नथिंग बट द अल्टरनेट टाइप ऑफ फायलोटॅक्सी किंवा अरेंजमेंट ऑफ द लीव्स. दुसरी आहे ती म्हणजे स्पायरल.
स्पायरल फायलोटॅक्सी जर आपण बघायला गेलो तर किंवा ह्याला दुसरं अजून एक नाव आहे ते म्हणजे अपोजिट डेक्युसेट. अपोजिट डेक्युसेट याचा अर्थ असा आहे की ही डायग्राम ही अल्टरनेट हे दोन एक्झाम्पल्स आहेत. स्पायरल किंवा अपोजिट डेक्युसेट हे एक्झाम्पल आहे. म्हणजे नक्की काय तर एका नोड मधनं दोन लीव्स अपोजिट डायरेक्शनला ग्रो होतात, पुढच्या नोड मधनं परत दोन लीव्स अपोजिट डायरेक्शनला ग्रो होतात, पण डायरेक्शन ऑफ ही लीव्स आणि डायरेक्शन ऑफ ही लीव्स यांच्यामध्ये 90 डिग्रीचा अँगल असतो. सो दिस इज नथिंग बट द अपोजिट डेक्युसेट. तिसरा टाइप आहे ते म्हणजे अपोजिट सुपरपोज्ड. अपोजिट सुपरपोज्ड मध्ये काय होतंय, एका नोडवरनं दोन लीव्स दोन्ही साईडला ग्रो होत आहेत आणि दुसऱ्या नोडवरनं पण तसेच त्याच्यावर असे लीव्स दोन्ही साईडला ग्रो होत आहेत. आणि शेवटचा टाइप आहे तो म्हणजे व्हर्ल्ड. व्हर्ल्ड याचा अर्थ काय, एका नोडवरनं दोन पेक्षा जास्त लीव्स ग्रो होत आहेत. ते कुठल्याही डायरेक्शन मध्ये असू शकतात, पण दोन पेक्षा जास्त लीव्स ह्याच्यामध्ये ग्रो होतात. हे आहेत ऍक्च्युअल एक्झाम्पल्स फायलोटॅक्सीचे. अल्टरनेट फायलोटॅक्सी मध्ये एक्झाम्पल आहे मँगो प्लांट. सिंपल लक्षात ठेवायला, प्रत्येक नोड पासून अल्टरनेटली लीव्स ग्रो होतात. व्हर्ल्ड फायलोटॅक्सीचं एक्झाम्पल आहे नेरियम. याच्यामध्ये एका सिंगल नोडवरनं दोन पेक्षा जास्त लीव्स जे आहेत ते ग्रो होतात. अपोजिट डेक्युसेट मध्ये जर आपण बघितलं तर प्रत्येक नोड मधनं दोन लीव्स ग्रो होत आहेत आणि सक्सेसिव्ह नोड्सची जी लीव्स आहेत दे आर ऍट 90 डिग्रीज टू इच अदर. आणि अपोजिट सुपरपोज्ड जर आपण बघितलं तर प्रत्येक नोड मधनं एकावर एक अशी दोन लीव्स ग्रो होत आहेत. त्याचं एक्झाम्पल आहे जामुन. आणि अपोजिट डेक्युसेट किंवा ज्याला स्पायरल असं पण म्हणतात, याचं एक्झाम्पल आहे कॅलोट्रोपिस. पुढे बघूया मॉडिफिकेशन ऑफ लीव्स मध्ये. वेगवेगळ्या फंक्शनसाठी मॉडिफिकेशन होतं या लीव्स मध्ये. कुठल्या कुठल्या फंक्शनसाठी होतं, लेट अस सी. मेनली 4 मॉडिफिकेशन्स आहेत. पहिलं आहे ते म्हणजे स्पाइन्स. द लीव्स आर कन्वर्टेड इनटू स्पाइन्स. दुसरं आहे ते म्हणजे टेंड्रिल्स. तिसरं आहे ते म्हणजे हुक्स. आणि चौथा जो टाइप आहे तो आहे फायलोड. सो याची एक्झाम्पल्स काय आहेत बघूया. पहिलं स्पाइनचं जर एक्झाम्पल घ्यायला गेलो, याचे एक्झाम्पल्स काय आहेत ते बघूया. स्पाइनचं जर एक्झाम्पल घ्यायला गेलो तर हे असे प्रकारे स्पाइन्स असतात की एंटायर लीफ इज कन्वर्टेड इनटू स्पाइन, आणि याचं एक्झाम्पल आहे ऑपुन्शिया. त्याच्यानंतर टेंड्रिल्स मध्ये पण प्रकार आहेत काही. बघूया काय काय प्रकार आहेत. फर्स्ट टाइप इज दॅट की एंटायर लीफ इज कन्वर्टेड इनटू टेंड्रिल्स, आणि त्याचं एक्झाम्पल आहे लेथॅरस. आणि ह्यामध्ये दुसरा टाइप आहे तो म्हणजे कंपोजिट लीव्स मध्ये एखाद दुसरं लिफलेट जे आहे दॅट इज कन्वर्टेड इनटू टेंड्रिल. याचं एक्झाम्पल आहे पायसम सटायवम, किंवा सिंपल लँग्वेज मध्ये याला आपण टी प्लांट असं म्हणतो. पुढचा टाइप ऑफ लीफ टेंड्रिल असा आहे की ओनली टिप ऑफ द लॅमिना इज कन्वर्टेड इनटू टेंड्रिल. सो याचं एक्झाम्पल आहे ग्लोरिओसा. हे झालं थर्ड टाइप ऑफ टेंड्रिल. आणि चौथ्या टाइप्स ऑफ टेंड्रिल्स जे आहेत त्याच्यामध्ये जे स्टिप्युल्स असतात ते स्टिप्युल्स टेंड्रिल मध्ये कन्वर्ट होतात, त्यांना म्हणतात स्टिप्युलर टेंड्रिल, आणि याचं एक्झाम्पल आहे स्माइलॅक्स. पुढचं मॉडिफिकेशन आहे हुक्स, दॅट इज लीफ हुक्स. हुक्स याला याच्यासाठी असं म्हणतात कारण एंटायर लीफ इज कन्वर्टेड इनटू हुक लाईक स्ट्रक्चर, आणि याचं एक्झाम्पल आहे ते म्हणजे बिग्नोनिया. याला कॅट्स नेल असं सुद्धा या प्लांटचं नाव आहे. याचं कारण असं आहे की इट लुक्स लाईक कॅट्स नेल किंवा मांजरीच्या नखासारखं ते दिसतं, म्हणून त्याला म्हणतात बिग्नोनिया. आणि शेवटचं मॉडिफिकेशन आहे ते म्हणजे फायलोड. फायलोडचं एक्झाम्पल आहे अकॅशिया. आणि फायलोड याचा अर्थ असा आहे की एंटायर जे लीफ स्ट्रक्चर असतं ते एक हार्ड सरफेस सारखं कन्वर्ट होतं, आणि इट हेल्प्स इन एक्सपोजिंग द लीफ मॅक्झिमम टू द सनलाईट सो दॅट फोटोसिंथेसिस त्याचा मॅक्झिमम होऊ शकतो. सो हे झालं मॉडिफिकेशन्स ऑफ लीव्स. पुढे बघूया इन्फ्लोरेसन्स. इन्फ्लोरेसन्स म्हणजे नक्की काय तर बेसिकली जेव्हा एंटायर शूटचा एखादी ब्रांच किंवा ऍक्सिस ऑफ द पर्टिक्युलर ब्रांच इज कन्वर्टेड इनटू फ्लोरल अपेंडेजेस, ओके, आणि त्याच्यावर सक्सेसिव्ह नोड्स असतात इन्स्टेड ऑफ लीव्स, सो त्याला आपण म्हणतो की इन्फ्लोरेसन्स. जेव्हा एंटायर शूट हे ट्रान्सफॉर्म होतं फ्लॉवर मध्ये, ओके, इट इज ऑलवेज अ सॉलिटरी वन. त्याला ब्रांच कुठल्याही प्रकारच्या नसतात, आणि त्या स्ट्रक्चरवर जी अरेंजमेंट असते छोट्या छोट्या फ्लॉवर्सची त्याला म्हणतात
इन्फ्लोरसन्स. सो ह्या इन्फ्लोरसन्सचे दोन पार्ट्स असतात, एक म्हणजे पेडन्कल आणि दुसरं म्हणजे फ्लॉवर्स. सो पेडन्कल याचा अर्थ हा जो इन्फ्लोरसन्सचा जो मेन दांडा असतो त्याला पेडन्कल असं म्हणतात. दोन प्रकारचे इन्फ्लोरसन्सेस आपल्याला दिसून येतात. कुठले आहेत ते आपण बघूया. पहिला टाईप आहे तो म्हणजे आहे रेसिमोस इन्फ्लोरसन्स आणि दुसरा टाईप आहे तो आहे सायमोस इन्फ्लोरसन्स. रेसिमोस इन्फ्लोरसन्स आणि सायमोस इन्फ्लोरसन्स. आता हा चार्ट बघताना इट इज गोइंग टू हेल्प अस इन डिफरन्शिएटिंग बिटवीन रेसिमोस आणि सायमोस प्लस त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स असं पण आपण बघणार आहोत. सो पहिला पॉइंट रेसिमोस मध्ये आहे तो म्हणजे या इन्फ्लोरसन्सची जी ग्रोथ आहे ती इनफायनाईट ग्रोथ आहे किंवा ज्याला आपण अनलिमिटेड म्हणतो. कारण याचं जे स्ट्रक्चर असतं इन्फ्लोरसन्सचं इट इज लाईक दिस. म्हणजेच इथे जो टर्मिनल बड आहे, टर्मिनल फ्लोरल बड जो आहे तो कधीच फ्लॉवर मध्ये कन्वर्ट होत नाही. खालचे जे बर्ड्स असतात आजूबाजूला लॅटरल जे बर्ड्स प्रेझेंट असतात त्यांचंच कन्व्हर्जन होतं फ्लॉवर्स मध्ये. वेअर एज टर्मिनल बर्ड जो आहे तो कधीही फ्लॉवर मध्ये कन्वर्ट होत नाही. त्याच्यामुळे ह्याची जी ग्रोथ आहे या इन्फ्लोरसन्सची ही इनफायनाईट आहे किंवा अनलिमिटेड आहे. वेअर एज सायमोस इन्फ्लोरसन्स कसा असतो तर टर्मिनल बड गेट्स कन्वर्टेड इनटू फ्लॉवर आणि मग त्याच्या खाली जे काही उरले सुरले बर्ड्स असतील ते सुद्धा फ्लॉवर मध्ये कन्वर्ट होतात. सो बेसिकली सायमोस इन्फ्लोरसन्सची जी ग्रोथ आहे ती फायनाईट आहे किंवा ज्याला आपण म्हणतो लिमिटेड आहे. दुसरा पॉइंट जसं आता आपण ह्या डायग्राम मध्ये बघितलं की अपायकल बड इज ऑलवेज फ्री आणि सायमोस इन्फ्लोरसन्स मध्ये अपायकल बड जो असतो इट इज टर्मिनेटेड इनटू फ्लॉवर. पुढचा पॉइंट जर आपण बघितलं तर फ्लॉवर्स जे असतात फ्लॉवर्स आर इन ॲक्रोपिटल सक्सेशन आणि सायमोस इन्फ्लोरसन्स मध्ये जर थर्ड पॉइंट आपण बघितला तर फ्लॉवर्स जे असतात ते बेसिपिटल सक्सेशन मध्ये असतात. ॲक्रोपिटल सक्सेशन आणि बेसिपिटल सक्सेशन याचा अर्थ असा आहे की म्हणजे ॲपेक्स कडनं बेस कडे ज्यांची ग्रोथ होते तो झाला बेसिपिटल सक्सेशन आणि बेस कडनं ॲपेक्स कडे ज्या फ्लॉवर्सची ग्रोथ होते तो झाला ॲक्रोपिटल सक्सेशन. आणि शेवटचा पॉइंट आहे की ऑर्डर ऑफ ओपनिंग ऑफ फ्लॉवर्स. रेसिमोस इन्फ्लोरसन्स मध्ये ती आहे सेंट्रीपिटल आणि सायमोस इन्फ्लोरसन्स मध्ये ऑर्डर ऑफ ओपनिंग आहे सेंट्रीफ्युगल. सो सेंट्रीपिटल सक्सेशन याचा अर्थ असा आहे की जर आपण टॉप व्ह्यू बघितला सर्क्युलर स्ट्रक्चर आपल्याला दिसेल इन्फ्लोरसन्सचं आणि सेंट्रीपिटल याचा अर्थ बाहेरच्या सर्कम्फरन्स मध्ये असलेली फ्लॉवर्स आधी ग्रो होतील, आधी ओपन होतील आणि त्याच्यानंतर टुवर्ड्स द सेंटर जी फ्लॉवर्स असतात ती नंतर ओपन होतील. वेअरएज सेंट्रीफ्युगल ओपनिंग मध्ये काय होतं सेंटरची जी फ्लॉवर्स आहेत ती आधी ओपन होतील आणि मग नंतर बाहेरच्या सर्कम्फरन्सची जी फ्लॉवर्स आहेत ती नंतर ओपन होणार आहे. सो दिस इज सेंट्रीपिटल ऑर्डर ऑफ ओपनिंग इन रेसिमोस आणि सेंट्रीफ्युगल ऑर्डर ऑफ ओपनिंग इन सायमोस. रेसिमोस आणि सायमोस यांचे एक्झाम्पल्स काही जर सांगायचे झाले तर रेसिमोसचं एक्झाम्पल आहे सेस्बानिया, त्याच्यानंतर ट्रायफोलियम आणि ब्रासिका. वेअरएज सायमोसचं जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर सायमोसचे एक्झाम्पल आहेत सोलॅनम, त्याच्यानंतर डायंथस, बेगोनिया आणि टीक. सो हे झाले काही एक्झाम्पल्स. सो हे झालं लीफ आणि इन्फ्लोरसन्स. याच्यावर जे काय इम्पॉर्टंट क्वेश्चन्स गेल्या प्रिव्हियस इयर्स मध्ये आलेले होते ते आपण एकदा बघून घेऊया आणि त्यांचे आन्सर्स काय आहेत ते पण चेक करूया. लीव्स बिकम मॉडिफाईड इनटू स्पाइन्स. आत्ताच आपण बघितलं की मॉडिफिकेशन ऑफ लीव्स मध्ये स्पाइन्सचं एक्झाम्पल होतं ऑपुन्शिया. सो याच्यामध्ये स्पाइन्स मध्ये कन्व्हर्जन होतं लीव्सचं. याचं रिझन काय आहे टू प्रिव्हेंट किंवा टू प्रोटेक्ट द प्लांट फ्रॉम द animals, grazing animals. So answer is A, Opuntia. Phylloid is present in. Phylloid हा टाइप कशामध्ये प्रेझेंट असतो तर आत्ताच आपण बघितलं की ऑस्ट्रेलियन अकेशिया. सो अकेशिया इज द एक्झाम्पल ऑफ दिस phylloid. आन्सर इज C. आणि सायमोस इन्फ्लोरसन्स इज प्रेझेंट इन. शेवटचा हा क्वेश्चन म्हणजे रिपीट झालेल्यापैकी आणि आपण एक्झाम्पल्स बघितले. सोलॅनम हा आहे सायमोस इन्फ्लोरसन्स आणि सेस्बानिया, ट्रायफोलियम आणि ब्रासिका आहेत रेसिमोस इन्फ्लोरसन्स. सो आन्सर इज सोलॅनम. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या इतर स्टुडंट्स फ्रेंड्स बरोबर शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण उरलेला पार्ट ऑफ द मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लांट्स बघणार आहोत. धन्यवाद.